हृदयकमलात अधिष्ठित असलेले नभ व अवकाश, स्वतेजाने व्याप्त असणारे इंद्रियांच्या पलीकडचे आद्य सूक्ष्म अनंत शिवरूपाने ध्यान केल्याने श्रेष्ठ आनंद प्राप्त होतो. परम तेजस्वी ज्योतिस्वरूप आनंदघन चिदात्मक रूप शिवशंकर दैवत सर्व पंथांनी स्वीकारलेले, आराधलेले, सर्वमान्य, सर्वपूज्य ईश्वरूप आहे. कर्म, भक्ती, योग या तिन्हीचा उत्कृष्ट समुच्चय असलेले भगवान शिव सर्वमंगल, सर्वोपकारी, सर्वहितकारी परमेश्वर निधान आहेत. आगमाचा प्रणेता शिवशंकर, आदिनाथ शिवशंकर, ब्रह्मकमळातील शिवतत्व, मृत्युंजय शिवरूप, उमापती महेश्वर, काशीचा विश्वेश्वर, देवादिदेवांचा महादेव अशा महाविराट रूपात भगवान शिवांची स्तुती गायली गेलेली आहे. शिव भगवंताच्या कृपेशिवाय कोणतेही आत्मसाधना फलद्रूप होत नाही. भगवान शिवशंकर ज्ञान, योग, वैराग्य, भक्ती, आगम, तंत्र, मंत्र, यंत्र, नृत्य, नाट्य, वाद्य, संगीत, व्याकरण इत्यादी समस्त कलांचे, विद्यांचे गुरु आहेत. शिवभगवान गुरुतत्वाने रहस्य आहेत. श्रीमद भागवत पुराणात 4थ्या स्कंदात दाक्षयज्ञात सतीच्या आत्मदहनाचा जो प्रसंग वर्णिला आहे त्यात श्री शिवास जगद्गुरू संबोधले आहे. संत तुलसीदासांनी रामचरित्र मानसच्या मंगलचरणात श्री गुरूंची वंदना करताना लिहिलेलं आहे की वंदे बोधमयम नित्यम गुरुशंकरम रूपिणम यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वतो वंदते. त्यामुळे अपूर्ण वक्र चंद्रमाही जगात वंद्य बनला आहे. अशा नित्यबोधाचे साकार रूप असलेल्या श्रीगुरू शंकरास आपण वंदन करतो. शांतम शिवम दैवतम हा कर्पूर परमेश्वराचा करुणेचा अवतार आहे. भोळा साम सदाशिव आहे. परमात्मा प्रभू मंगलस्वरूप, अर्धनारी नटेश्वर, गौरीपती, महामहेश्वर, पंचमुख, अंबिकेश्वर, महामृत्युंजय, नीलकंठ, पशुपतीनाथ, योगराजेश्वर, भूतनाथ, आदिनाथ अशा अनेक नावांनी गौरवलेला आहे. शिव सर्व संप्रदाय पंथाशी संबंधित मुख्य दैवत आहे. हरिहर एकच आहे, यात भेद नाही. रामचरित्र मानसमध्ये तुलसीदासांनी श्रीरामाच्या मुखातून सांगितले आहे की शिवद्रोही मम दास न कहावा. संत रामदास म्हणतात की मानवासी अंती रामनामे गती, सांगे उमापती महादेव, महादेव सांगे जप पार्वतीस, तोची तो विश्वास रामदासी. जिथे विष्णुरूप श्री रामचंद्र आहे तेथे श्री हनुमंत रूपाने भगवान शिव असतात. जिथे हनुमंत आहे तिथे श्री रामचंद्र असणारच, असे हे बिंब प्रतिबिंबाचे सहज असणे आहे. महाभारताच्या खिलपर्व व सौप्तिक पर्वात भगवान शिवांचा महिमा गायला आहे. त्यात श्री कैलास यात्रा वर्णन केलेली आहे. कैलास म्हणजे मोक्षानंदाचे पूर्णस्थान आहे. हे मानवी शरीरात ब्रह्मानंदी आहे. कैलास म्हणजे श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोट आहे. श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मा विष्णू महेश्वरांचे अद्वैत सगुण रूप आहेत. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री विठ्ठलाचे दर्शन देऊन अद्वैताचे निधान याची देही याचा डोळा अनुभवायला दिलेले आहे. आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक भगवान शिवाची म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी, रुद्रपाठात सहभागी व्हावे. ऋषीमुनींना वर्षाच्या सर्व दिवसांचे नियोजन आत्मोद्धार, आत्मबोध, अध्यात्मसेवेसाठी केले आहे. म्हणून दिवसाकाठी आपल्या आत्मचिंतनास, ध्यानधारणेस आवर्जून काही वेळ काढावा. मानवजन्म फार दुर्लभ आहे. या जन्मी चैतन्याचा महासुखाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा.